काय तुम्ही राजपुत्ता ओंकार रोटकर त्याची वारंवार प्रथम एंट्री नक्कीच असते तो हा खेळाडू ओंकार रोटकर बघूया तितका ताकदीचा डिफेंडर आहे तो चिंचमाता संघ अशा पद्धतीने खेळ केलेला आणि ऋतिक चव्हाण कबड्डी असो क्रिकेट असो आटापाटा असो खो खो असो ज्याची वर्णी सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून लागते तो हा खेळाडू ऋतिक चव्हाण चिंचमाता संघाकडून पुन्हा एकदा सुंदर टच 15 नंबर जर्सी परिधान करणारा खेळाडू तुला फुटवर बघितलं तर लाजवाब फुटवर एखादा डिफेंडर पटकन अटॅक करू शकत नाही त्याला बरोबर ऋतिक चव्हाण अरे बिर्याणी काय जायचं सोहमजी तोरणकर कुठे असतील त्या बसण्याची व्यवस्था केली व्यवस्थापकाने सुंदर अशी दोन टच पॉइंट आपल्या बंबूत दाखल झालेला होता अमोल रोटकर रोटकर अमोल रोटकर ओंकार रोटकर आणि सुदर्शन रोटकर हे तीन रोटकर आणि तुम्ही संघ हा संघ बांधून ठेवलेला होतो आणि पुन्हा एकदा ऋतिक चव्हाण मागच्या इंटरव्ह्यू जिने सफल एंट्री मारले होते हा ऋतिक चव्हाण दोनच पाऊल पुन्हा एकदा अमोल पुन्हा एकदा ओंकार रोटकर 10 नंबर जर्सी परिधान करणारा 10 नंबर जर्सी परिधान अमोल ओंकार रोटकर तसा मुकेश जुमालची सुद्धा 10 नंबरची जर्सी आहे 10 नंबर जर्सी परिधान करणारा प्रत्येक खेळाडू सक्षम असतोच कारण का 10 नंबर जर्सी परिधान करणारा सचिन तेंडुलकर सुद्धा महान खेळाडू प्रदीप पांगारे सुद्धा माझे मित्र म्हणतात प्रदीप पांगारे सुद्धा 10 नंबरची जर्सी घालते आणि ते सुद्धा सेमीफायनलला दाखल झाले म्हणजे ते 10 नंबरची जर्सी कुठेतरी लकी करते खेळाडूंना ऋतिक चव्हाण ऋतिक चव्हाणला प्रचंड म्हणजे एक रणनीती आपल्यासारखं आहे की कशा पद्धतीने हा खेळ थोड्या वेळा जर थांबवलं तर संघ नक्कीच चांगल्या रीतीने पुढे जाऊ शकतो पुन्हा एकदा ओंकार रोटकर ज्याच्याकडे संयम आहे त्याला माहिती आहे तो पॉईंट टेबल जर बघून कधी सुद्धा गेम चालवतो तो हा ओंकार रोटकर आता मात्र येते तो 9 नंबरची जर्सी परिधान करणारा साहिल गाणेकर त्याची एंट्री बघण्यासाठी बोर्लेकर नक्कीच उत्सुकता असते कारण इंटर आता नवीन एंट्री बघण्यासाठी प्रेक्षक नक्कीच त्याच्या आतुरतेने वाट बघत असत तो साहिल गाणेकर मागे पडतो त्याला प्रत्युत्तर देतो तो डोक्याची घंटा अमोल रोटकर अशा पद्धतीने घेतो 4चा घनाघना घुसलेला हा खेळाडू अमोल रोटकर 4चा रनामध्ये गणेशजी वायदे कुठे असतील मंडळाने भरण्याची व्यवस्था केलेली गणेशजी वायदे पुन्हा एकदा प्रथमेश तोरणकर जे मुकेश कुमारने मागचे कव्हर केली हा अनुभव सांगतो की कशा पद्धतीने कबड्डी खेळायची थोडं अनुभव 27 वर्षाचा अनुभव त्यांनी मी आत्ताच म्हटलं की मुकेश कुमारसाठी बक्षिसाची नक्कीच जाहिरात होणार आहे या मॅचसाठी मुकेश कुमारने मागच्या एंट्री जी अमोल एंट्री केली आणि त्यात पकड घातली त्या पकडीत तो बाद झाला पण मुकेश कुमारला मात्र पारितोषिक दिलेला आहे तो
तुषार आडाव यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तो मुकेश धुमाल यांना. साई गाणेकर 7च्या रणागणा अशा पद्धतीने सर्व्हिस करणार. बघूया संघ समोरचा तुल्यबळ आहे. कसली ट्रॅप झाली देवी त्याची एंट्री मारण्यासाठी तर नक्कीच उत्सुकतेमध्ये असतात. साई गाणेकर ऋतिक चव्हाण नाही चालला तर साई गाणेकर नक्की चालू शकतो. कारण हे 2 रायडर असे आहेत की जे सामना खेळवण्याची ताकद त्यांच्याकडे असते. ऋतिक चव्हाण आणि साई गाणेकर. पण ते त्या अपोजिट रायडरचे अमोल रोटकर आणि ओंकार रोटकर. तरी सुद्धा अजून आपण सुदर्शन रोटकरला एंट्री करताना पाहिलं नाही, सर्व्हिस करताना पाहिलं नाही. त्याची सुद्धा सर्व्हिस सुंदर आहे. राहुलजी धुमाल आपण पाहुण्यात आमचे आपले बसण्याची व्यवस्था केली आहे मंडळाने. राहुलजी धुमाल कुठे असाल त्यांनी बसण्याची व्यवस्था केलेली आहे मंडळाने. कृपया यायचं राहुलजी धुमाल. पुन्हा एकदा धोक्याची घंटा तिथे अमोल रोटकर हा समीकरण बघायला भेटतो. कारण का रायडर चांगला आहे. पुन्हा एकदा त्या फॉलोविंगला आहे तो सुर्वे. तितक्या ताकदीचा डिफेंड करताना महाराष्ट्राच्या मुकेश धुमाल यांच्या विरुद्ध पुन्हा एकदा ऋतिक चव्हाण अष्टपैलू खेळाडू ज्यांनी मागच्या एमपीएल फेस्टिवलमध्ये क्रिकेटमध्ये सामनावीर सायकल ज्याला भेटलेली त्या ऋतिक चव्हाण. एमपीएल बॉर्ली फेस्टिवल झाला त्यामध्ये सायकल मॅन ऑफ द सिरीज म्हणून ऋतिक चव्हाणला भेटलेली. कबड्डी असो, क्रिकेट असो, खो खो असो, आटापाटी असो, ज्याचा सर्वोत्कृष्ट सन्मान असतो आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणजे हा ऋतिक चव्हाण. पुन्हा एकदा प्रकाशजी पडवेकर आपण कुठे असाल तर आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे मंडळाने. प्रकाशजी पडवेकर पुन्हा एकदा धोक्याच्या घंट्यामध्ये ऋतिक चव्हाण अशा पद्धतीने एंट्री असणार आहे. आमचे मान्यवर जे बक्षीस वितरणसाठी दोन्ही संघांना विनंती करतो की गेम शांत करा. कारण का आमचा प्रत्येक प्लेअर होतोय आम्हाला कुठे गाळ होत नाही यावी याची कृपया खेळाडूंनी विनंती करा. कारण का हे सामने भरवण्याचा उद्दिष्ट एकच आहे की कुठेतरी खेळाडूंना आणि आमच्या भागीदारांना शिवाजी तालुक्यातील अतोनात प्रयत्न आहे ते कुठे आपण खेळाडू वृत्ती दाखवा. कारण का कुठे गाळबोट लागणार नाही सामन्याला असं करू नका मी विनंती करतो दोन्ही संघांना. आजच्या या कार्यक्रमाचे बक्षीस वितरणचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भास्करजी चेवळकर उपसरपंच भडकबोल यांचं आता आगमन होणार आहे. पुन्हा एकदा धोक्याची घंटा सुदर्शन रोटकर. मी आधीच म्हटलं सुदर्शन रोटकरला जास्त एंट्री करताना बघितलं नाही. कारण का सुदर्शन रोटकर यांनी मागच्या मॅच मध्ये सुंदर अशी खेळ केली आणि गेम शांत ठेवण्याचा त्याच्याकडे अट्टास नक्कीच असतो. कारण का डोळा डावसाठी सुदर्शन रोटकर पुन्हा एकदा सुंदर अशी सुदर्शन रोटकर 2 500 जण समजला जातं. सुदर्शन रोटकर सुंदर ब्रेक करा. यानंतर होणारा दंडगुप्त सामना हा सुद्धा सामना अटीतटी जाणार. कारण मित्रांनो मॅच
साई गाडीकरची पुन्हा एकदा ओंकार हेटकर ज्याच्याकडे संयम नक्कीच आहे का त्याला माहिती आता आपल्याकडे लीड आहे कशा पद्धतीने खेळी खेळायची त्याला अवगत आहे आणि प्रतिस्पर्धाचे खेळाडू कशा पद्धतीने तेही सुद्धा माहिती आहे त्याला कारण का मेन रायडर दोन रायडर आपल्या तंबूत गेलेले आहेत पण कशा पद्धतीने एंट्री करतात ते त्यांचा लक्ष असणार आहे कारण का रायडरला उठले जातात तरी सुद्धा प्रथमेश तोरणकर हा सुद्धा एक सुंदर रेडर सर्व्हिस आहे त्याची बघा कशा पद्धतीने करते आपला संघ कुठेतरी थोडा मागे आहे डिफेंड केलेला आहे तो आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणारे बक्षीस वितरण पारितोषिक वितरणचे समारंभाचे अध्यक्ष असणारे भास्करजी करुणकर उपसरपंच बरेच त्यांचं आगमन झालं मंडळाकडून मी धन्यवाद देतो त्यांना अजून सुद्धा आपला जोमाचा आणि तरुणपणाचा हा एक उदाहरण देत आहे की कशा पद्धतीने कबड्डी खेळायची मॅच मध्ये अजूनपर्यंत तो उभा आहे हाफ टाइम झाला हाफ टाइम सुद्धा म्हणजे तो एकदा सुद्धा बाद झालेला आहे तो मुकेश कुमार मात्र उठवलेला आहे तो रायडर ऋतिक पवारला महादेवजी चांदोरकर कुठे आपण पद्धतीची वेळ सगळे मंडळाने महादेवजी चांदोरकर अभय बायदे कापडी कंडक्टर अभय बायदे ते सुद्धा आले त्यांची सुद्धा उपस्थित आहेत मंडळ अभय धन्यवाद करतो त्यांचाही मी मंडळकडून धन्यवाद देतो अभय कृष्णकांत भायदे कापोली याकडून आमच्या मंडळाला 1000 रुपये आलेले आहेत धन्यवाद अभय कृष्णकांत भायदे याकडून 1000 रुपये आलेले तुम्हाला काय सांगायला लागतं आपण त्याने वाढ बघतो आणि ओंकार हेटकर पाण्याकडे जाऊ शकता फोटो काढ त्याच्यानंतर होणारा दणदणीत सामना लांडे विरुद्ध वादळ खारीकपाडा दोन्ही मुलींचे संघ पुन्हा एकदा सुंदर अशी खेळकरी माग बघतो त्याला भय मारी अमोल त्याला प्रत्युत्तर अमोल हेटकर तुमच्याकडे इकडे का ऋतिक चव्हाण पुन्हा एकदा 15 नंबर जर्सी बोनस मारून मागे परततो सामना संपायला शेवटची 5 मिनिटे 10-15 चिंचमंडा 10 गावदेव रायडर्स 15 5 गुणाची नामंत्र आघाडी वडवली या संघाकडे आहे अभय भायदे आमच्या विनंतीला मान उपस्थिती दाखवली अभयजी पाटकर यांचा सत्कार होतोय निकेशजी रोटकर यांच्या हस्ते मी विनंती करतोय अभयजी
भाईदे यांचा सत्कार होता ना अभयजी भाईदे यांचा सत्कार होता ना हॅलो इथं होळीवर कुठं खाली शेवटची 4 मिनिटे हा कशाला तू येत नाही होळीवर पाटील आम्ही तिकडे येऊ आलो जाऊ 5 मिनिटाचा गेम राहिला व्हिडिओ करतो त्याच्यामध्ये 4 मिनिटं आहे ना देऊ शकतो 4 आमच्या विनंतीला मान देऊन राहुलजी धुमाळ यांनी उपस्थिती दाखवली त्यांचा सत्कार आमच्या मंडळाचे सदस्य अंकितजी तारगे यांना मी विनंती करतो राहुलजी धुमाळ यांचा सत्कार करण्यासाठी थर्डला नेली सामना संपायला शेवटची 2 मिनिटे सामना अटीतटीचा आपण फक्त वारंवार डिफेंड करतो बरोबर संघ चिंतामाता संघ कुठेतरी मागे करताना बघतोय आपण सुदर्शन रेडकर विरुद्ध वादळ नारिकपाडा दोन्ही संघ बरोबरचे असणार आहे क्वार्टर फायनलचा 4था सामना शेवटचा सामना असणार आहे प्रत्येक संघ आपण बघतो चुरशीचे संघ आतापर्यंत आता मुरुड मसला या 3 तालुक्यातील संघ आलेले आहेत आणि